ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचं इंग्रजी विषयातील कौशल्य अधिक विकसित व्हावं या उद्देशानं चिल्ड्रन्स फ्युचर इंडिया म्हणजे CFI रायगड युनिट पेण यांच्या वतीनं शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। या प्रशिक्षणासाठी 78 पैकी 63 शिक्षक उपस्थित होते। प्रशिक्षणादरम्यान शिक्षकांना इंग्रजी विषय प्रभावीपणे शिकवण्याच्या आधुनिक पद्धती, विद्यार्थ्यांचं वाचन, लेखन कौशल्य विकसित करण्याचे उपाय तसंच फॉनिक साऊंडच्या माध्यमातून योग्य उच्चार कसे शिकवावेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं। PPT सादरीकरण आणि प्रात्यक्षिकांद्वारे अध्यापन अधिक रंजक आणि परिणामकारक करण्यात आले याची माहिती देण्यात आली। प्रशिक्षणानंतर शिक्षकांनी या उपक्रमाचं कौतुक करत अशा प्रकारची आणखी सत्र आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली। CFIचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर किशोर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संस्था विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी आणि शिक्षकांच्या कौशल्य विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असते। आंबेगाव तालुक्यातील बोरघर इथं कपडे धुण्यासाठी गेलेल्या 16 वर्षीय अनुश्री चिंतामणी वाळकोळी हिचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली। दुपारपासून ती घरी परत न आल्यानं ग्रामस्थांनी तिचा शोध सुरू केला। विहिरीच्या काठावर तिचे कपडे आढळून आले। घटनेनंतर घोडेगाव पोलिसांनी रात्रीपासूनच शोध मोहीम सुरू केली होती। सकाळी स्थानिकांच्या मदतीनं पुन्हा शोध घेण्यात आला असता तिचा मृतदेह पाण्यात आढळून आला। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरले। पोलीस पुढील तपास करत आहेत। नमस्कार, मी APS सागर पवार, घोडेगाव पोलीस ठाणे। बोरघर गावामधील आपल्या घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कोकणेवाडी म्हणून आहे, त्या ठिकाणी आम्हाला रात्री 9:30च्या आसपास पोलीस पाटलांच्याकडून समजलं की त्या गावातील अनुश्री चिंतामणी वाळकोळी वय वर्ष 16 ही मुलगी संध्याकाळी 4-4:30च्या आसपास कपडे धुवायला तिथल्या गावाच्या तलावाने विहीर आहे तिथं गेलेली होती। पण ती जी कपडे म्हणजे जे धुण्यासाठी आणलेली होती ती साबण वगैरे चप्पल इतर साहित्य होतं, पण ती मुलगी काही मिळून येत नव्हती। मग शोधाशोध करत होते आणि मग त्यांची घटनेची आम्हाला माहिती मिळाली। आम्ही तात्काळ घटनास्थळी रवाना झालो आमच्या टीमसह। आम्ही रात्री साधारण 2 वाजेपर्यंत त्या परिसरामध्ये शोध घेतला सगळा। प्राथमिक आम्हाला असं वाटत होतं की त्या पाण्यामध्येच बुडली असावी वगैरे असं एक थोडंसं आम्हाला तिथल्या एकंदरीत परिस्थितीवरनं जाणवत होतं। त्या अनुषंगाने मग परत आम्ही रात्री काही यंत्रसामुग्री वगैरे परत जुळवाजुळव केली आणि पुन्हा सकाळी 6 वाजल्यापासून सुरुवात केली शोधायला। काही नागरिक वगैरे यांच्या मदतीनं आमची सर्व टीम शोध घेत होती। दरम्यान एक फुलवडी येथील आसवले नावाची एक व्यक्ती आहे जे आपल्या पोहण्यामध्ये वगैरे आणि त्यांना काही यापूर्वीसुद्धा शोधकार्यामध्ये चांगली मदत केली होती। त्यांना पण आम्ही कॉन्टॅक्ट केलेला होता। त्यांनी पण आले आणि अगदी तळाला असलेली मुलीची बॉडी त्यांनी आम्हाला निदर्शनास आणून दिली आणि ते आम्ही सगळ्यांनी नागरिकांच्या मदतीनं पोलीस टीमनं बाहेर काढलेली असून आता नुकतंच त्यांचे नातेवाईक वगैरे आलेले आहेत। त्यांची खबर घेऊन पुढचा तपास सुरू आहे। एकंदरीत प्रकार काय वाटतं, म्हणजे काही संशय वाटतं का? अद्याप तरी काही तसं काही संशय वगैरे नाही आणि तसं नातेवाईकांच्याकडे पण आमच्या विचारपूस चालू आहे। चौकशांती जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे पुढे कायदेशीर कारवाई केली जाईल। पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र भीमाशंकर इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंदिर परिसरातील सुरू असलेल्या विकास कामांचा प्रत्यक्ष आढावा घेतला। यावेळी खेड आळंदीचे आमदार बाबाजी काळे, आंबेगावचे आमदार दिलीप वळसे पाटील आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे उपस्थित होते। भीमाशंकर मंदिर ट्रस्टच्या वतीनं मुख्यमंत्री आणि उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। दरम्यान कार्यक्रमावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण परिसरात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता। मला अतिशय समाधान आहे। भीमाशंकर ज्योतिर्लिंग ज्याला संपूर्ण देशामध्ये मोठी मान्यता आहे, त्या ठिकाणी या ज्योतिर्लिंगाचं संपूर्ण काम आपण सुरू केलं होतं, ज्याच्यामध्ये मूळ मंदिर जे आहे त्या मंदिराचा सभामंडप, त्याचा जीर्णोद्धार आहे आणि परिसर विकास देखील आहे। आणि अतिशय वेगाने प्रशासनाने या ठिकाणी काम केलं आहे। जिल्हाधिकारी असतील, PWDचे आमचे अधिकारी असतील, इथले सगळे जिल्हा प्रशासनातले अधिकारी असतील, या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की अतिशय चांगल्या प्रतीचं काम, अतिशय वेगाने काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे। आणि आता जो परिसर विकास होणार आहे त्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारे इथलं संपूर्ण परिवर्तन होणार आहे। मागच्या काळामध्ये इथला जो काही आराखडा आहे तो आराखडा आपण मंजूर केला।
वळसे पाटील साहेब, बाबाजी, सगळे आमचे मुख्यमंत्री, सगळे लोक आम्ही होतो. आणि या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलं आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो. लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो. त्या गावाची अर्थव्यवस्था पूर्ण बदलतो. त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची ही व्यवस्था झाल्यामुळे एकूणच जागा देखील जास्त मिळणार आहे आणि इतरही ज्या गोष्टी या ठिकाणी होत आहेत त्या सगळ्या गोष्टींमुळे मला असं वाटतं की पुढच्या काळामध्ये इथे येणाऱ्या भाविकांची संख्या 5 ते 10 पटीने वाढेल. कारण लोकांना येणं सुगम होणार आहे. 2 रस्ते आपण तयार करतो आहे, जाण्याचा वेगळा येण्याचा वेगळा, त्यामुळे या ठिकाणी कुठलंही ट्रॅफिक जाम होणार नाही. काही आपण इलेक्ट्रिक वाहनं देखील या ठिकाणी ठेवतो की जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना चालावं लागू नये. दुकानं नीट व्यवस्थित मांडतो आहोत की कोणालाही अडचण येऊ नये आणि दुकानदारांनी अडचण येऊ नये. हा ST स्टँड असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी असतील या सगळ्याचं अतिशय सुव्यवस्थित प्लॅनिंग हे आपण या ठिकाणी केलेलं आहे आणि मला आनंद आहे. आज ही सगळे जो भाग आहे हा मी स्वतः बघितला आणि जे काम चाललं आहे ते बघितलं. मी अतिशय समाधानी आहे. मला विश्वास आहे रेकॉर्ड स्पीडमध्ये पुढच्या वर्षी कुंभ सुरू होण्याच्या आधी यातलं 90% काम आपण पूर्ण केलेलं असेल. महाकालच्या धर्तीवर इथला कॉरिडॉर होईल का? नाही, हा अजून वेगळ्या पद्धतीचा होतो आहे. महाकाल हे एक आपल्याला माहिती आहे की उज्जैन गाव आहे, एक मोठं शहर आहे. हे अशी जागा आहे की ज्या ठिकाणी वाईल्ड लाईफ आहे, ज्या ठिकाणी प्रोटेक्टेड फॉरेस्ट आहे, ज्या ठिकाणी बायोडायव्हर्सिटी आहे. त्यामुळे कुठेही त्याला धक्का न लागता किंबहुना बायोडायव्हर्सिटी वाढवता कशी येईल, फॉरेस्टला अधिक आपल्याला चालना कशी देता येईल असा विचार करून इथला कॉरिडॉर तयार होतो आहे. त्यामुळे हा नैसर्गिक कॉरिडॉर असेल, हा सुंदर कॉरिडॉर असेल. लोकांना अतिशय नैसर्गिक म्हणजे जे आपण म्हणतो की शिवशंकर कुठे असतात तर ते अशा ठिकाणी असतात की जिथे फक्त प्रसन्न वातावरण असतं, जिथे निसर्ग असतो. असा निसर्ग हा इथे पाहायला मिळतो. 2 दिवसामध्ये 2 दिवसात पावले साहेब दिसलं ते मुख्यमंत्री झाले. आज तुम्ही इथं आलेत मुख्यमंत्री म्हणून. PM होण्याची ऑब्व्हियसली एक मला आज एवढंच हवं आहे की अल निनोचं वर्ष आहे, त्यामुळे भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा आणि पाण्याचं डेफिसिट कमी व्हावं एवढीच भीमाशंकराला आज प्रार्थना आहे. 2 दिवसामध्ये दर्शन वाढ चालू होते. 5 महिन्यापासून दर्शन बंद आहे. कामं मोठ्या प्रमाणात शिल्लक आहेत. दर्शन म्हणजे व्यवस्थित होईल भाविकांचं? निश्चित व्यवस्थित होईल. खरं म्हणजे आजपर्यंत इतक्या वेगानं काम झालेलं एकही तीर्थक्षेत्र आपल्याला पाहायला मिळणार नाही. ज्या वेगाने काम झालं अर्थात पॅरलली आता मिनिमम कामं करून दर्शन सुरू करू, पण दर्शन फार काळ बंद ठेवता येत नाही. आणि सोबत म्हणजे जी कामं दर्शन बंद ठेवूनच करायची होती ती कामं केली आहेत. आता बाकीची कामं दर्शन सुरू असतानाही होऊ शकतात. जी नंतरची कामं आहेत ती कामं होत राहतात. खरं तर दादरमध्ये एक पांढऱ्या पट्टीवर वाद निर्माण झाला आहे. कारण जैन मुलीला जाण्यासाठी त्या ठिकाणी पांढरी पट्टी मारली होती. म्युन्सिपाल्टीने ती पांढरी पट्टी काढून टाकली. मला काही कल्पना नाही. तुम्ही सांगताय, मी आता भीमाशंकरला आलो आहे. इथल्या संदर्भात काही प्रश्न असतील तर मी निश्चित त्याची उत्तर देईल. आता माझं काही गेले 4-5 तास मी TV बघितलेला नाही, मला कोणी ब्रीफही केली नाही, त्यामुळे मला काही कल्पना नाही. सकाळी राऊतांनी नेहमीप्रमाणे बघा, आपण पुण्य ठिकाणी बसलेलो आहोत. ही अशी चांगली जागा आहे. परभणीत अखिल भारतीय ग्राहक पंचायतीनं कमाल किरकोळ विक्री मूल्य म्हणजेच MRP व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी करत केंद्र सरकारकडे निवेदन सादर केलंय. सध्याची MRP व्यवस्था ग्राहकांच्या हिताऐवजी शोषणाचं साधन बनत असल्याचा आरोप संघटनेनं केलाय. निवेदनात प्रत्येक उत्पादनावर MRP सोबतच उत्पादन खर्च नमूद करणं, किंमत निर्धारणावर नियंत्रणासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करणं आणि अत्यावश्यक वस्तूंसाठी किंमत नियंत्रण यंत्रणा लागू करण्याची मागणी करण्यात आली. ग्राहकांच्या फसवणुकीवर कठोर कारवाईची तरतूद करण्याची मागणी करण्यात आली. आंबेगाव तालुक्यातील मनसर इथं जन्मजात कर्णबधिर मुलांना बोलतं करण्यासाठी स्वरनाद ही पूर्व प्राथमिक शाळा जून 2026 पासून सुरू होणार आहे. मोर्डे फूड्स प्रायव्हेट लिमिटेड आणि क्वालिया पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 6 वयोगटातील मुलांना विशेष वाचा भाषा प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील कर्णबधीर मुलांचं लवकर निदान, श्रवण प्रशिक्षण आणि शिक्षणाची संधी उपलब्ध होणार आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना या प्रशिक्षण केंद्रात दाखल करण्याचं आवाहन आयोजकांनी केलंय. साहेब नमस्कार. नमस्कार. आज आपण जन्मजात कर्णबधीर मुलांसाठी पूर्व प्राथमिक शाळा आपल्या मंचरमध्ये सुरू करणार आहोत. तर कॉकलिया पुणे फॉर हिअरिंग अँड सर्च डॉक्टर अविनाश वाचा सुंदर तर या सरांकडे आलेलो. सर, आता तुम्ही जो हा उपक्रम करताय या पाठीमागे काय उद्देश काय? जन्मजात कर्णबधीर मुलं जी असतात त्यांना जर वेळीच योग्य ती ट्रीटमेंट मिळाली, योग्य ते मार्गदर्शन मिळालं, योग्य ते शिक्षण मिळालं तर ती नॉर्मल बनतात. ही एकमात्र डिसॅबिलिटी अशी आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मोदी सरकारने 21 दिव्यांग क्षेत्र हुडकून काढलेली. त्या दिव्यांग 21 क्षेत्रातलं हे एकमात्र क्षेत्र असं आहे की जे पूर्णपणे नॉर्मल बनवता येतं. बाकी कुठलंही दिव्यांग क्षेत्र जे आहे त्यात नॉर्मल बनता येत नाही. पण वेळीच ऍक्शन घेतली तरच हे होतं, म्हणून आपण हा विषय आपल्या हाती घेतलाय. अच्छा, आता तुम्ही या मंचरमध्ये शाळा सुरू करणार आहात का? पूर्व प्राथमिक शाळा. पूर्व प्राथमिक शाळा. आता तिथं कशा सुविधा तुम्ही ठेवणार आहात? त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी अडचण असते ती मनुष्यबळाची. मनुष्यबळ जे लागतं याच्यामध्ये, शिक्षिका ज्या लागतात त्या विशेष शिक्षिका लागतात. त्या विशेष शिक्षकांना पूर्व प्राथमिक शिक्षण तर देता आलंच पाहिजे, परंतु त्याच्याबरोबर त्या वयात 3 ते 6 वयात जे जरुरी आहे वाचा भाषा प्रशिक्षण, श्रवणयंत्र लावल्यावर किंवा कॉक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया केल्यानंतर तर ते वाचा भाषा प्रशिक्षण देत पूर्व प्राथमिक शिक्षण शिकवणं हे अत्यंत कौशल्याचं, जिकिरीचं महत्वाचं काम आहे. तर ते काम करणाऱ्या शिक्षिका आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्या शिक्षिका इथे येऊन या मुलांना शिकवणार आहेत. तर साहेब, मला काय म्हणायचं, आता तुम्ही जे पूर्व प्राथमिक शाळा बरोबर, तर ह्या ज्या प्राथमिक शाळा आहेत त्यांना अटॅच आहे का तुमचं सेपरेट आहे? सेपरेट. त्याला मान्यता वगैरे कसं काय? पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी आज तरी काही कुठल्याही मान्यतेची काही गरज नाही. त्याच्यामुळे आपण याच्यासाठी कुठलं हे करायला पाहिजे नाही. पण आपण मंचरच्या नगर परिषद किंवा याच्यामध्ये एक त्यांना अर्ज दिलेला आहे की असं आपण चालू करतो, तुमचं जर काही त्याच्यात अडचण किंवा काय असेल तर कळवा. त्याचं त्यांचं NOC मिळालेलं आहे आपल्याला. आता मुलांना तिथं निवासी सोय करणार आहात का? कसं तुमचं नियोजन कसं? निवासी असणार नाही. त्याचं कारण असं असतं की इन्क्लुजन शिक्षण ही सध्याची परिस्थिती आहे, ते त्यांनी सर्वसामान्य बोलणाऱ्या समाजामध्ये राहून आपलं शिक्षण घेतलं पाहिजे, म्हणजे ती बोलती राहतील. त्याच्यामुळे त्यांना आपण सेग्रिगेट करणार नाही. आता वैद्यकशास्त्राचा अनुभव असा आहे की ज्या ज्या वेळेला अशा मुलांना जे आता रूढार्थाने चाललेल्या शाळा आहेत त्यांना सेग्रिगेट केलं जातं, सेपरेट केलं जातं. त्याच्यामुळे त्यांची वाचा भाषा प्रशिक्षण होत नाही. वाचा भाषा प्रशिक्षण होण्यासाठी त्यांनी बोलणाऱ्या समाजात राहिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपण निवासी हा शब्द काढलेला आहे, नाही केलं. त्यांनी आपल्या कुटुंबात राहिलं पाहिजे, कुटुंबातल्या लोकांशी संवाद साधला पाहिजे. ते साधता आपल्या शिक्षणाची सोय केली पाहिजे. या तुम्ही असे उपक्रम तुम्ही अजून कुठे राबवले त्याच्याविषयी थोडीशी माहिती द्या. पुण्यामध्ये कोथरूड भागामध्ये अशा प्रकारचे एक मोठं पूर्व प्राथमिक स्कूल शाळा आपण गेले 10 वर्ष चालवत आहोत. या शाळेमध्ये जवळजवळ 70-80 पासून ते 100 मुलं जवळपासच्या इलाक्यातल्या इव्हन मंचर पासून गाड्या करून येत असतात. तर त्यांना ते शिकवून आपण 3 वर्षाचा अभ्यासक्रम असतो, तो शिकून झाल्यावरती ती नॉर्मल ऐकायला लागून, बोलायला लागून नॉर्मल शाळेत प्रवेश घेतात. ही संकल्पना तुमच्या मनात कशी काय आली बा? असं जे म्हणजे जन्मजात कर्णबधीर मुलांसाठी तुम्ही हे उपक्रम करावं, हे असं कसं वाटलं तुम्हाला? म्हणजे असं त्याचं असं झालं, खूप चांगला प्रश्न आहे, खरंच चांगला प्रश्न आहे, विचारला नाही कोणी. त्याचं असं झालं की वैद्यकीय प्रॅक्टिस करत असताना एक दिवशी एक तरुण माणूस त्याच्या छोट्या मुलाला घेऊन आला. ते मूल 3 वर्षाचं होतं, हुशार होतं, शांत होतं, आणि हा माणूस जो होता तो वीटभट्टीवरती काम करणारा होता. म्हणजे तो प्रवासी कार्यकर्ता होता. म्हणजे 4 महिने इथे 4 महिने तिकडे असतात. आणि त्या माणसाची अशी इच्छा होती की या मुलांनी मला बाबा म्हणून, पप्पा म्हणून, दादा म्हणून आवाज द्यावा. आणि ते पूर्व काही देऊ शकत नव्हतं. त्याचं कारण त्याला ऐकायला येत नव्हतं. मी वैद्यकातलं असल्यामुळे मला माहिती होतं की याला जर वेळच्या वेळी काही शिकवलं तर ते बोलणार आहे, पण 6 वर्षाच्या नंतर ते बोलणार नाही. म्हणून त्या माणसाच्या डोळ्यातलं जे दुःख होतं
त्यांनी मला चेतना मिळाली की हे केलं पाहिजे, म्हणून या फंदात आपण पडलो आणि या दिव्यांग क्षेत्रात अशा प्रकारचं काम उभं केलं. आता आपलं अजून महाराष्ट्रात कुठे कुठे आपलं कामकाज चालू आहे? महाराष्ट्र आहे पण अजून आता मंचर पण आहे, दौंडला आहे, दौंड त्याच्यानंतर गोव्यात आहे, गोव्यात पण आहे, कुडाळला आहे, छोट्या प्रमाणात आहे, पण याच्यात आहे, पिंपरीला आहे, लावल्यानंतर ते मोठं होणार, त्यात काही वाट नाही. पिंपरीला आहे, चिंचवडला आहे. आता हे जे मुलं तुमच्याकडे येणार साहेब, डॉक्टर साहेब, त्यांच्याकडनं काय असं म्हणजे आपण काय म्हणतो डोनेशन वगैरे का फ्री ऑफ चार्ज? फ्री ऑफ चार्ज, कारण मी आता म्हटल्याप्रमाणे इतर ठिकाणी त्यांचा जीव एवढा गेलेला असतो, श्रवणयंत्र, मानसिकता, प्रवास, टेस्ट, ऑपरेशन, तिथे हातगाई आलेले असतात. म्हणजे खूप चांगल्या आर्थिक परिस्थितीतल्या माणसाला सुद्धा रेग्युलर पैसे देणं शक्य नसतं. त्याच्यामुळं आम्ही आता सगळ्या ठिकाणी हे मोफत काम करतो. हा एक सोशल वर्क म्हणून, एक सामाजिक म्हणून तुम्ही काम करताय. पण आम्ही त्यांना अपील करतो की जर काही शक्य असेल तर द्या. काही मुलं देऊ शकणार असेल तर थोडंसं मानधन, गरीब असेल तर त्यांना मोफत द्यावं, देण्याच्या ऐवजी असेल त्यांनी द्यायला काय हरकत नाही. असा विषय आहे. निश्चितच साहेब, आपण आलात आणि मंचरमध्ये आपण या ठिकाणी जे गरीब विद्यार्थ्यांसाठी आणि जे जन्मजात करणं मुलांसाठी आउट करून राहतात, आपल्याला खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. सुट्टीनंतर कोकणातून मुंबई आणि अन्य शहरांच्या दिशेनं परतणाऱ्या प्रवाशांना मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. महामार्गावर ठिकठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळतात. विशेषतः रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर, मुगावली फाटा परिसरात वाहतुकीचा मोठा ताण निर्माण झालाय. वाहन चालकांना संथ गतीनं प्रवास करावा लागतोय. सुट्टी संपल्यानंतर नोकरदार, विद्यार्थी तसंच पर्यटक आपल्या गावी आणि शहरांकडे परतत असल्यानं महामार्गावर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. वाहतूक कोंडीमुळे अनेक ठिकाणी वाहनधारकांना प्रतीक्षा करावी लागते. प्रवाशांना देखील मनस्ताप सहन करावा लागतोय. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वाहतूक विभागाकडून प्रयत्न सुरू आहेत. रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी इथं अत्यंत धक्कादायक घटना घडली. एका आदिवासी महिलेनं विष प्राशन करून आपल्या 4 मुलांसह जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली. या घटनेत संबंधित महिलेसह तिच्या 2 मुलांचा मृत्यू झालाय. अन्य 2 मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. नेमकं कारण काय याचा शोध पोलीस घेत आहेत आणि संबंधित यंत्रणा घेत आहेत. या घटनेमुळे खरवली आदिवासी वाडी परिसरात शोककळा पसरली. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा इथं 80 वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून मारहाण करत दागिने आणि रोख रक्कम लुटल्याप्रकरणी न्यायालयानं आरोपीला शिक्षा सुनावली. आरोपी मनोज प्रभाकर रोटकर याला अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयानं 3 वर्ष सश्रम कारावास आणि 4,000 रुपये दंड ठोठावलाय. जुलै 2024 मध्ये घडलेल्या या दरोडा प्रकरणात सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं हा निकाल दिलाय. या निकालामुळे गुन्हेगारीला आळा बसण्यासाठी कठोर संदेश दिला गेल्याचं मानलं जाते. पंढरपूर इथं शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला रायगड जिल्ह्यातून पाठिंबा देण्यात आलाय. या संदर्भात रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांना पाठिंब्याचं निवेदन सादर करण्यात आलंय. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय की शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर न्याय मिळावा यासाठी रोहित पवार यांनी उचललेलं पाऊल योग्य असून रायगड जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिकांचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत दिलेलं आश्वासन आणि त्यानंतर काढण्यात आलेला शासन निर्णय म्हणजे GR हा दिशाभूल करणारा असून त्यामुळे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार नसल्याचा आरोप करण्यात आलाय. आज शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी पंढरपूरमध्ये आमदार रोहितदादा पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे साहेब यांना पाठिंब्याचं पत्र दिलेलं आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जे आंदोलन आज रोहितदादा पवार यांनी केलेलं आहे त्याला संपूर्ण रायगड जिल्ह्यामधून प्रतिसाद आहे आणि येत्या 2 दिवसामध्ये जर सरकारने त्याची दखल घेतली नाही तर आम्ही रायगडमध्ये रस्त्यावर उतरू. या ठिकाणी देखील अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल. कारण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन, त्यांनी काढलेला GR हा फसवा आहे. शेतकऱ्याचा सातबारा त्यांनी कधीही कोरा होणार नाही. त्यामुळं आज आमदार रोहितदादा पवार यांनी घेतलेली जी भूमिका आहे याला रायगड
रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील रखडलेल्या माणगाव बायपासच्या कामाची राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आलाय. पाहणी दरम्यान मंत्री गोगावले यांनी माणगाव बायपासचं काम अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं सांगितलंय. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या गणेशोत्सवापूर्वी बायपासचं काम पूर्णत्वास नेण्याचं नियोजन असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. माणगाव शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा बायपास महत्त्वाचा ठरणार आहे. बायपास सुरू झाल्यानंतर मुंबई गोवा महामार्गावरील प्रवास अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं गेल्या 12 वर्षात जनहिताचे निर्णय घेत आणि पायाभूत सुविधांच्या बळावर देशाला प्रगतीच्या मार्गावर नेले असं प्रतिपादन आमदार मेघना बोर्डीकर यांनी केलंय. परभणी इथं आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी आमदार बोर्डीकर यांनी 2014 ते 2026 या कालावधीत आरोग्य, शिक्षण, शेती आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात झालेल्या बदलांचा आढावा घेतलाय. प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, जलजीवन मिशन योजना आणि विविध कृषी योजनांमुळे सामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावल्याचा दावा त्यांनी केलाय. देशातील वाढते रस्ते जाळे, रेल्वेचं आधुनिकीकरण आणि विमानतळांच्या विस्तारामुळे पायाभूत सुविधा अधिक सक्षम झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. जागतिक स्तरावर भारताची वाढती प्रतिष्ठा आणि सबका साथ सबका विकास या मंत्रावर आधारित हे शासन विकसित आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात आज दमदार पावसानं हजेरी लावली. मृग नक्षत्रातील हा हंगामातील पहिला पाऊस ठरलाय. या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण होऊन तापमानात घट झाली. पुढील 2 ते 3 दिवस अशाच प्रकारचा पाऊस सुरू राहिल्यास शेतकरी बांधव पेरणीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. पावसामुळे उकाड्यातही दिलासा मिळालाय. ग्रामीण भागात समाधानाचं वातावरण आहे. या बातमीसोबतच बातमी महाराष्ट्राची मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.